श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आपण आज एका सुविचारानं सुरुवात करूया. ते म्हणजे खरं यश नेहमी त्याच कामात मिळतं जे तुम्ही पूर्ण मनाने करता. त्या कामात नाही जे केवळ दुसऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा त्याच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी केलं जातं. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, आज तुम्हा सर्वांचे खास आणि अत्यंत महत्त्वाच्या ज्योतिषीय व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. ही काही सामान्य माहिती मी तुम्हाला भविष्यवाणी देत नाही, तर येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात होणाऱ्या एका चमत्कारी बदलाची जोडलेली खरी भविष्यवाणी आहे. जर तुम्ही या क्षणी हा व्हिडिओ पाहत असाल तर समजून घ्या की परमेश्वराने तुमच्यासाठी कोणती तरी विशेष भेट आधीच ठरवून दिली आहे. हा क्षण आलेला आहे ज्याची तुम्ही इतक्या दीर्घ काळापासून वाट पाहत आहात. त्याचा तुमची मेहनत फळाला आता येणार आहे आणि तुमची नशीब कलाटणी घेणार आहे. पुढचे 24 तास तुमच्या जीवनात असा बदल घडवणार आहे जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. आता किस्मत तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालेल. ज्या गतीने तुमची प्रगती थांबली होती, आता त्याच गतीने तुमची उन्नती सुद्धा सुरू होईल. मित्रांनो, बजरंगबलीच्या कृपेने आणि भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नवा प्रकाश येणार आहे. जुना अंधार आपोआप संपणार आहे. होय मित्रांनो, कारण दोन शक्तिशाली देवता आता तुमच्या जीवनाची सूत्र आपल्या हाती घेणार आहात. आणि जेव्हा परमेश्वराची साथ मिळते तेव्हा कोणतीही अडचण टिकू शकत नाही. येत्या 24 तासात 3 मोठे घटनाक्रम तुमच्या जीवनात स्पर्श करणार आहेत. कदाचित आता तुम्हाला समजतच नसेल की काय होणार आहे, पण लवकरच तुम्हाला त्याची स्वतः जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने कशी वळत चालली आहे. जे लोक आतापर्यंत तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमची कशी स्तुती करतील. जे लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते ते आता स्वतःहून बाजूला कसे होतील. कारण आता तुमच्या भोवती एक ईश्वरीय सुरक्षा कवच तयार होतंय, जे तुम्हाला प्रत्येक वाईट नजर, प्रत्येक वाईट शक्ती आणि प्रत्येक नुकसानीपासून वाचवेल. कुंभ राशीच्या जातकानं, तुम्ही आतापर्यंत जीवनात खूप संघर्ष केलाय. माहीत आहे, अनेकदा असंही जाणवलं असेल की तुम्हाला नशीब जणू तुमचं शत्रूच बनलंय. पण सत्य हे आहे की ईश्वर तुम्हाला खूप मोठं वरदान देण्याची तयारी करत होता आणि आता तो क्षण आला आहे. मित्रांनो, जी कामं आतापर्यंत वारंवार अडकत होती तुमची, जे निर्णय तुम्ही वारंवार टाळत होता, ते आता आपोआप पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचं फळ आता लवकरच तुम्हाला मिळेल आणि तेही असं फळ ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेने आता तुमच्या वाटेवर फुलं अंथरली जातील आणि समस्या तुमच्या आपोआप दूर होतील. जर तुम्ही पैशाच्या कमतरतेमुळे झगडत असाल तर आता त्याचं समाधान सुद्धा येणार आहे. जर तुम्ही मानसिक तणावाला तुम्हाला घेरून टाकलं असेल मानसिक तणावानं, तर आता तुम्हाला गहन अशी शांती मिळणार आहे. आणि जर वारंवार अपयशाला तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर आता विजय तुमच्या पायाचं चुंबन घेईल. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ पूर्णपणे अनमोल आहे मित्रांनो. जर तुम्ही ही संधी ओळखली किंवा जागरूक राहून आपल्या कर्मामध्ये सतत टिकून राहिलात, तर येणारा काळ तुमच्या जीवनात असा चमत्कार घडवेल की तुमचे शत्रूही आश्चर्यचकित होतील. हा तो क्षण आहे जेव्हा तुमचं नशीब नवी उडाण घेण्यासाठी तयार होत असतं. बस आता तुम्हाला पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासानं हा जो बदल घडत आहे तो स्वीकारायचा आहे. कारण तुमचा काळ बदलणार आहे आणि हा बदल अचानक होत नसतो, कोणत्याही इशाराशिवाय. पण हा बदल तुमच्या भल्यासाठी असेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की परमेश्वराने तुमच्यासाठी किती सुंदर योजना बनवल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडणार आहात. जे स्वप्न तुम्ही वर्षापूर्वी पाहिलं होतं ते आता साकार होणार आहे. बस तुम्हाला एक काम करायचं आहे, या संदेशावर विश्वास ठेवायचा आहे आणि धैर्य टिकून ठेवायचं आहे. कारण आपल्या चांगल्या दिवसापूर्वी ईश्वर आपल्याला थोडा अधिक मजबूत बनवतो. लवकरच असा काळ येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतः म्हणाल की तो कठीण काळही गरजेचा होता, कारण त्यानेच तुम्हाला या ठिकाणापर्यंत पोहोचवलंय. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा काही योगायोग नाही मित्रांनो, हा वरतून पाठवलेला संदेश आहे. तुमचं नशीब आता बदलणार आहे, म्हणून याला हलक्यात घेऊ नका. ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवायची, देवावर विश्वास ठेवण्याची आणि पुढे जाण्याची. आजपासूनच आपल्या जीवनाला बदलण्याची तयारी सुरू करा. कुंभ राशीच्या जातकानं, एक असा काळ तुमच्या जीवनात येणार आहे ज्याची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत होतात. तुमच्या जीवनातील सर्व गुंतागुंत, समस्या, अडथळे आता हळूहळू संपुष्टात येणार आहेत. ही काही साधी गोष्ट नाही, तर एक दुर्लभ ज्योतिषीय भविष्यवाणी आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या भाग्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं असेल.
भोलेनाथ आणि माता पार्वतीची विशेष कृपा आता तुमच्या जीवनात पूर्णपणे सक्रिय झाली आहे आणि हा दिव्य आशीर्वाद तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा बदलून टाकणार आहे. पुढचे 24 तास मित्रांनो, लक्षात घ्या, पुढच्या 24 तासात काहीतरी असा घडणार आहे जे केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या विरोधकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. तुमच्या जीवनात एक मोठी बातमी धडक देणार आहे जी तुम्हाला आनंद आणि समाधानाने भरून टाकेल. ही भेट तुमच्या स्वप्नापेक्षा अधिक अद्भुत असेल. सकारात्मकतेकडे वाटचाल करा मित्रांनो, कारण आतापर्यंत तुम्ही जे काही दुःख सहन केलंय, जे अश्रू तुम्ही लपवलेत, ते सर्व आता हास्यामध्ये बदलणार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही या दिवसामध्ये संघर्षाने वेढलेले असाल तर प्रत्येक वळणावर अडथळा जाणवत असेल आणि वारंवार अपयशाला तुम्हाला तोंड द्यावं लागत असेल तर जाणून घ्या की हे सर्व आता संपुष्टात येणार आहे. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या रात्रीचा अंधार आता संपलाय. आता नवी सकाळ तुमच्या प्रकाशासह नव्या प्रकाशासह तुमचं स्वागत करेल. हे शिवशक्तीच्या महाकृपेचं स्पष्ट संकेत आहे. तुमच्या भाग्याचं बंद झालेले दार उघडायला लागलंय आणि तुम्ही त्या वळणावर उभे आहात जिथून आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल. तुमचे शत्रू जे तुमची प्रगती रोखण्यात गुंतले होते ते आता स्वतःच गुंतागुंतीत अडकतील आणि त्यांच्या योजना निष्फळ होतील. जेव्हा महादेव तुमच्या सोबत उभे असतील तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. बस एक गोष्ट लक्षात घ्या, आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. जोपर्यंत तुम्ही आपल्या विश्वासावर अडिग राहाल तोपर्यंत कोणतीही ताकद तुम्हाला तुमच्या मार्गावरून हटू शकणार नाही. हो मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुढे वाढता जाता तेव्हा काही लोक तुमच्या तेजाने घाबरून तुमची निंदा करतील, अफवा पसरवतील आणि तुमच्या चांगल्या गोष्टींनाही चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्हाला या सगळ्याहून वर उठून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचंय. ही तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकानं महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आता तो काळ येणार आहे जेव्हा अधुरी कामं पूर्ण होतील, थांबलेली स्वप्न पुन्हा उडान भरतील आणि जीवनातील गती परत येईल. आपली स्थिरता कायम ठेवा, कारण ही स्थिरता तुमच्या यशाला अधिक मजबूत बनवणार आहे. जे लोक खऱ्या मनाने ओम नमः शिवायचा 11 वेळा जप करतील आणि कोणत्याही शिव मंदिरात बेलपत्र अर्पण करतील त्यांच्या जीवनातून नकारात्मकता दूर होईल आणि यशाचं नवं द्वार उघडेल. आता हा काळ तुमचा आहे मित्रांनो, त्याला पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह स्वीकार करा. आता वेळ आली आहे की तुम्ही आपल्या आत लपलेली ती अदृश्य शक्ती ओळखा, जी आतापर्यंत शांतपणे परिस्थिती सहन करत होती. हीच ती शक्ती आहे जी आता तुम्हाला तुमच्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने पुढे घेऊन जाईल. यश आता तुमच्या दारावर उभं आहे, पण प्रत्येक यश काही आव्हानासह येतं मित्रांनो. जेव्हा तुम्ही पुढे वाढाल तेव्हा काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील, ईर्ष्या वाढेल आणि तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधतील. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा ईश्वराची कृपा कोणासोबत असते तेव्हा सर्व नकारात्मकता आपोआप वाटेतून हटून जात असते. कुंभ राशीच्या जातकानो, आता तुमच्या जीवनातील ती घडी येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला आधीपेक्षा अधिक मजबूत, सशक्त आणि आत्मनिर्भर अनुभवाल. एक नवी ऊर्जा, ती आतापर्यंत तुमच्यात कुठेतरी खोलवर लपलेली होती, ती जागी होणार आहे. भगवान शिवाचा आशीर्वाद तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाईल जिथे प्रत्येक दिवस एक नवी आशा असेल, प्रत्येक रात्र समाधानाची झोप देईल. आता वेळ आहे उठून उभे राहण्याची, आपली शक्ती ओळखण्याची आणि त्या सर्व अडथळ्यांना मागे सोडण्याची. ज्यांनी आतापर्यंत तुमची वाट रोखली ती हे जीवन तुमचं आहे मित्रांनो. त्या चमकण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे. लक्षात ठेवा कुंभ राशीच्या जातकानं, अडचणी जीवनात त्यामुळेच येतात जेणेकरून आपल्याला हे शिकवतात की कोण खरे आहे आणि कोण खोटं आहे, कोण केवळ दिखाव्याच्या नात्यामध्ये बांधलेला आहे. संकटाच्या वेळी जे सोबत राहतात तेच आपली खरे साथीदार असतात आणि हीच सत्यता माणसाला अधिक मजबूत बनवत असते. मित्रांनो, प्रत्येक वादळाचा सामना करूनही जेव्हा माणूस अडीग राहतो तेव्हा त्याच्या आत्म्याला खरा तेज बाहेर पडतो. महादेव आता तुम्हाला त्याच तेजाने भरून टाकणार आहेत. तुमच्या जीवनात केवळ असा नवप्रकाश येणारच नाही, तर तो एक स्थायी शांताई ज्याचा शोध तुम्हाला नेहमी राहील. मित्रांनो, या जगात सर्वच लवकर ज्याची ओळख होते तो आहे वाईट काळ. जेव्हा दुःख आणि संघर्ष अंधाराचं द्वार होतं तेव्हा खऱ्या चेहऱ्यावर नकाब उतरतं आणि जेव्हा समजतं की कोण वास्तविक आहे, कोण केवळ दिखाव्याची साथ निभावत आहे. आणि हीच कठीण घडी तुम्हाला तुमच्या आसपासच्या लोकांच्या सत्यतेशी परिचय करून देईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आहे नकारात्मक विचार आणि खोट्या संबंधापासून अंतर ठेवायची.
जितका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, एकट्याने आपल्या ध्येयाकडे वाढाल, तितकेच अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनाल. मित्रांनो, हे ब्रह्मांडीय संकेत आहे आणि भविष्याची सौगात घेऊन आलेत. हा काही साधा दिवस नाही, तर येणारे 24 तास हे तुमच्या जीवनाची एक महत्त्वपूर्ण परीक्षा सुरू होणार आहे. याच परीक्षेच्या माध्यमातून एक दिव्य शक्ती, एक महान देवता तुमच्या घरी येईल. जर तुम्हाला या दिवसामध्ये कोणताही संकेत, कोणताही विशेष स्वप्न किंवा कोणताही अद्भुत अनुभव येत असेल, तर त्याला हलक्यात बिलकुल घेऊ नका. कारण हे ब्रह्मांड तुम्हाला इशारा देत आहे. हे संकेत तुम्हाला येणाऱ्या अद्भुत बदलासाठी तयार करत आहे. संभव असा आहे की एक तो छोटासा संकेत तुमच्या जीवनातील, आयुष्यातील सर्वात मोठ्या भेटीचा मार्ग बनून जाईल. जर तुम्ही या गोष्टींना आपल्या हृदयापासून अनुभवत असाल, तर हे या गोष्टीचं संकेत आहे की तुम्ही खऱ्या विश्वासाच्या वाटेवर आहात. तर मग या व्हिडिओला प्रेमाने लाईक करा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असे लिहा. कारण मित्रांनो, परमेश्वराची लीला कोणालाही समजत नसते. त्याने लिहिलेली पटकथा कधी कुणाला उंचीवर पोहोचवेल आणि कधी कुणाला खाली पाडेल हे कोणीच जाणत नाही. जीवन हेच एक रहस्य आहे, जिथे प्रत्येक वळण एक नवी दिशा दाखवत असतं. आणि तो चमत्कार ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती, तो आता तुमच्या जीवनाच्या दारावर धडक देण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, आजचा संकेत काही साधी बातमी नव्हता. तो एक संदेश आहे जो तुमची दिशा आणि दशा बदलू शकतो. पंचांगाच्या विधीनुसार आणि ग्रह नक्षत्राच्या गणनेनुसार संकेत मिळतोय की तुमच्या कुंडलीतील 2 प्रबळ ग्रहाचा दुर्लभ मेळ सक्रिय होतोय. आणि ही केवळ खगोलीय घटना नाही, तर भाग्य पुस्तकात नवा अध्याय जोडणारा एक योग आहे. जे ग्रहदोष आतापर्यंत तुमच्या स्वप्नामध्ये अडथळे बनत होते, ते क्षीण झाले आहेत. नकारात्मक प्रभाव थांबत आहे आणि तुमची प्रत्येक पत्रिका आता शुद्ध, संतुलित आणि प्रभावशाली लयीत येत आहे. परिणामी आता भाग्याची गती तुमच्या अपेक्षेपेक्षा तेज वळण घेईल. अचानक आनंदाचा वर्षाव, अडकलेली कामामध्ये गती आणि प्रशंसा भरलेल्या नजरा तुमच्याकडे टिकून राहतील. हे सर्व एकत्रितपणे आता घडू लागेल. मित्रांनो, भोलेनाथची कृपा यावेळी पूर्णपणे अनुकूल आहे. तुमची सत्यता, परिश्रम, निष्ठा आता फळात बदलणार आहे. जे अधुरे होते ते पूर्णत्वाच्या टोकावर पोहोचलेत. बस तुम्हाला ही दिव्य सूचना श्रद्धा आणि एकाग्रतेसह ग्रहण करायची, कारण प्रत्येक वेळ तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा देईल. तर मित्रांनो, सकारात्मक राहा आणि मोठ्या आत्मविश्वासाने पुढे चला. जाता जाता या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ, जय महाआदिशक्ती, कृपा कर माझ्यावर असे पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेने लिहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करून घ्या. लवकरच भेटूया. जय मंगल हो.